शक्यतो मारावेच. सात दौडले, सात उधळले, सात झुंजले, सात क्षात्र समरात. सात दौडले, सात उधळले, सात झुंजले, सात क्षात्र समरात. सात ही ताऱ्यातून उल्कापात, कडकड कडे उन्हात दामिनी पात. हर 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 महादेव गर्जतो सेनापती प्रताप. सेनापती प्रताप. शब्द झेलण्या राजांचा शरसात निघाले सात. सात दौडले, सात उधळले, सात झुंजले, सात क्षात्र समरात. सातही ताऱ्यातून उल्कापात, कडकडकडे उन्हात दामिनी पात. खतिरंगा सम डोळे रोखुनी, दोधारी समशेर परतुनी. उरी धग धगता राज खलिता, त्या हातावर प्राण घेऊनी. आणि सैन्य समुद्रा प्याय आहे. अगस्ती दौडले सात, अगस्ती दौडले सात. शब्द झेलण्या राजांचा शरसात निघाले शब्द झेलण्या राजांचा शरसात निघाले सात. बहलोलाची खोड मोडण्या राजा. त्यांचं दुकान आहे. कोणी आपले घरचे चपलाही कोणाला घालून देत नाही, पण त्यांनी आल्या मला सजवलंय कसं बघा. असेल का कुठल्या व्यक्तीचं एवढं मोठं हृदय? हे हृदय आणि हे काली फक्त त्यांनाच, त्यांच्याकडेच आहे, ज्यांनी या मुंबईला एकत्र ठेवलं. आणि खरोखरच मुंबई त्यांच्या बापाची आहे. म्हणजे ते कोण? म्हणजे हे आपले कोळी बांधव. हे दिलदार आहेत, दिलदार होते आणि दिलदारच असणार. म्हणून मुंबईमध्ये हे इतर जातीचे लोक आले आणि राहायला गेले. आणि आज त्यांच्या जीवावरती हा सरकार आणि हे आमचे माननीय आमदार उठलेत. आज मच्छीमार नगर मध्ये जो ब्रिजचा संकल्प येतोय, त्याच्या आधी किती घरं आहेत त्याची सर्वे झाली का? किती घरांकडे फोटो पास आहे याचा विचार करण्यात आला का? जी माणसं लालबागच्या राजाचं विसर्जन करतात, आणि आजकालचं नाही, जो लालबागचा राजा कोणाला माहिती नव्हतं, त्याचं पिढीन पिढीपासून हे माणसं आज आपलं मुंबईचं दैवत राखतात, मुंबईला राखतात. आज त्यांचा गावठणांचा प्रश्न, त्यांच्या घरांचा प्रश्न, त्यांचा कुठलाही प्रश्न असो, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून त्यांना का तुम्ही देऊ शकत नाही? त्यांच्या जागेवरती मुंबई बांधली की नाही? तर आधी मुंबई त्या ब्रिटिशरांनी इंद्रदेवाला खोज करून इथे स्थापना केली काय भूखंडाची? त्यांनी बनवलेले हे भूखंड आहे, त्यांचा रोजगार इथे आहे. उद्या शिवस्मारक असो, विरोध कोणाला कसलाच नाहीये. त्यांच्या रोजगारावरती जर पोटावरती जर पाय आलं, जर सॉसॉन तुम्ही स्थलांतरित केलं करंजाला, तसं जर इकडची गोष्ट रोजगाराची स्थलांतरित झाला, तर जी दयाळू माणसं आज या मुंबईला लाभलेली आहे आणि ज्यांची मुंबई आज आपण घेतलेली आहे असं आपण मानतो, मग त्यांच्या जागेचं काय? त्यांच्या भूखंडांचं काय? 5 वर्षामध्ये हे आपले माननीय आमदार जे पाणीदार 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 वॉटर मीटर करून फिरतात ना, 5 वर्षामध्ये येऊन जनता दरबार बसून त्यांचं इतकं मोठं आंदोलन झालं होतं शिवस्मारकाच्या टायमाला, बसून कधी यांची विचारपूस केली का? तुम्हाला काय हवे का हे सांगितलं का? प्रकल्प फक्त पाणी बाथरूम वरतीच असतं का? अरे हा गलतीने आमदार बनलेला याला नगरसेवक बनायला पाहिजे. आमदारकीचे काम सोडतो आणि हे वेशभूषा घालून मला खरोखरच कोळी बांधवांच्या मनात काय अडचण असेल ते समजलं. यांनी किती वेळा टोपी घातली असेल आणि टोपी पिळण्याचं काम कोळी बांधवांचं केलं असणार. प्रसिद्धी पाहिजेलाय, ताकद पाहिजेलाय, क्राऊड पाहिजेलाय, तर इकडच्या माणसांना खुश करायला यायचं. इलेक्शन मध्ये जिंकायचं आहे, 5 वर्ष गायब, आणि शेवटचे 1 महिना यायचं आणि भरभरून द्यायचं काय? पाणी. दुसरं गटर. अरे एकदा पडून मरणार तुम्ही त्या गटरामध्ये. पण इथे काही विकास झालेला नाहीये. आज आमदारकीच्या लेवलचं जे काम झालेलं पाहिजे त्याचं एकही नाही.
एक फुटपाथ शिवाय या माणसांकडे एकही दुसरा फुटपाथ नाही आहे. आज एक परिवार नाही आहे, एका घरामध्ये 4-4 परिवार आणि 4-4 घरं आहेत. इतरांना खुश करतात ना, अदानीला खुश करतो आपण, अंबानीला खुश करतो आपण, तर ज्यांच्या जागावरती आपण येऊन मिरवतो त्यांना तुम्हाला त्यांचा अधिकार द्यायला काय अडचण आहे?